मॅचला सुरुवात करायची आहे. गोलंदाज स्वतः कर्णधार आपल्याला अनिल जरूर पाहायला मिळेल आणि सेकंडला विनायक 9 सेकंडला अर्जुन. मॅचला होईल सुरुवात. आमचे पंच एका बाजूला संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण जरूर बघणार आहोत ते मात्र मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आला. पहिला बॉल गेम ऑन. लेग्स प्ले. पहिलाच बॉल बॅटची गडा चित्रक्षक आहे मात्र एकच रन मिळेल. सी गणेशा झाला. पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतात. एक सिंगल इथून मीडिया आणि इथून श्री गणेश एका धावेने झाला. आपण बघायला गेलं तर एक सिंगल जरूर आला इथून या मॅच मध्ये. पहिली मॅच मगाशी सांगितलं कुसरू आणि अमरक या दोघांमध्ये होत असताना श्री मानाईदेवी स्पोर्ट्स अमरक आयोजित श्री मानाईदेवी चषक 2025 पहिला बॉल वरती आला. एक रन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिलाच फटका चांगला खेळू काढला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जातोय पाठलाग जरूर करतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल. वन बाउंस. सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. त्यानंतर विनायक आपण म्हटलं तर अर्थातच कुसरू संघाचा एक चांगला खेळाडू आहे आणि इथून 4 धावा देखील आल्या. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये इथून चौकार जरूर आला. सुरुवात जरूर चांगली झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल सुफरेक होता. डोळ्याची पापणी. लवते की लवते चेंडू निघून जातोय. काय गोलंदाजी काय टप्पा सांगून देतो. एक चौकार ठोकल्यानंतर माझ्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि इथून हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेला. बॉल जास्त नाही आहेत कारण 30 षटकांची मॅच आहे. कमीत कमी बघायला गेलं तर 35 ते 40 धावा या 3 षटकांमध्ये बनवल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल उंच उडवला. क्षेत्ररक्षक दूरवरून जातो. सेल खाली आहे आणि सेल ड्रॉप. क्रिकेट मध्ये ना कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. इथून कॅच सोडतोय की मॅच सोडतोय अमरक आपण नक्कीच बघणार आहोत. कारण क्रिकेटमध्ये बघायला गेलं ना कॅच सुटल्यानंतर फार असं धावा येत राहतात या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर बघायला मिळते. कॅच सोडली आहे. आता विनायक तशी बॅटिंग करणार का टीम कुसरूंसाठी आपण नक्कीच बघणार आहोत. बॉल तयार. बॅटच्या रडारमध्ये आहे. बॅट खाली चेंडू आहे. क्षेत्ररक्षक सेल खाली. आता मात्र चुकी होणार नाहीये. हा बॅट कालचा बॉल होता. इथे षटकार आला पाहिजे होता मात्र आला नाहीये आणि दुसऱ्या बॉल वरती घेतले विकेट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. विना बॅक टू द आउट. आउट झाला. पहिला झटका टीम कुसरूनला. बॉल झाले आतापर्यंत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 आणि एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ झाला. पाच बॉल आतापर्यंत झालेत. पहिलं षटक अनिलचं आपण नक्कीच बघतोय. नवीन बॅटर आला संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. संदीपने देखील ना शैलेश आला सॉरी इथून शैलेशला आपण बघतोय. शैलेशने देखील चांगला खेळ कुसरूसाठी जरूर केला. हा मोठा फटका खेळायचा होता. एक सिंगल जरूर आलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. आता स्ट्राईकला जाईल ना. एक घातक आहे टीम कुसरूचा अर्जुन. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा तेव्हा कुसरू संघाला फार साथ दिली आहे. तो खेळाडू अर्जुन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्पीडअप घ्यायचं. टीम मीटिंग कोणाला देखील पंच घेऊन देऊ नका. 15 मिनिटाचा टाइम आम्ही इथे सेट केला. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक इथून हाताळायचे. एका षटकामागे तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल आणि इथून 15 मिनिटाच्या वरती जर 1 ते 2 मिनिटं लेट झाला तर पाण्यालाच देखील केलं जाईल. स्पर्धेचा नियम आहे. लक्षात घ्यायचा आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. नंबर 2 मध्ये आला संजय. पहिलाच बॉल थोडासा खराब आहे. बाहेर राहिला. पण आपल्यापर्यंत होतात वाईट +1 या 2 धावा ऍड होतील
आणि इथून बघायला गेलं ना छोटा पॅकेट बडा धमाका होईल का मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज, कारण पहिल्या षटकामध्ये धावा बघितलं ना तर पाहिजे असे खर्च झाला नाहीये, फक्त 10 धावा खर्च झाल्या आणि इथून या मॅच मध्ये टोटल टीमच्या रन्स त्या आहेत त्या मात्र 10 आणि इथून बॉल तर तयार संजय कॅप्टन टीम अमरक्षे. हा बॉल बॅटच्या रडार मध्ये मगाशीच सांगितलं हा खेळाडूला कमी समजू नका, येतो आल्या बरोबर स्ट्राईक द्यायची होती पहिल्या षटकामध्ये आणि आला इथून हाय हँडसम जाईल चेंडू सीमा पार. षटकार बिग 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 षटकार. इट इज मिळतील 6 का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये जर बघायला गेलं ना अर्जुनने आहे ना एका बॅट वरती चेंडू घेतला आणि डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. काय क्लासिकल फटका होता मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर. आतापर्यंत बॉल झाले एक, अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि हे लक्षात घ्या जे बाउंड्री लाईनच्या दिशेने जे तैनात आहे ना थोडंसं सांभाळून, कारण पहा कोणाला दुखापत होईल असं करू नका. लागेल भले 6 गेली तरी चालेल, मात्र तुम्हाला आयुष्यभर क्रिकेट खेळायचं हे लक्षात घ्यायचं. आणि इथून हा बॉल देखील सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर पायावरती जाऊन थांबला आणि त्यानंतर दुसरा बॉल निर्धाव येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सीआर कॅप्टन 26 जर्सी नंबर आहे. अजून एक असं वाटलं जाईल की काय हा बॉल अर्जुनला जरूर होता, सीमा पार गेला असता, मात्र व्यवस्थित समजला नाही आणि हा देखील बॉल निर्धाव जातोय. पहा कमबॅक केलाय, एक वाईट आणि एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज 2 बॉल तर निर्धाव आलेत. अजूनही शिल्लक 3 बॉलचा खेळ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सीआर. हा देखील क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी करेपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट. तिसरी देखील होते की काय, मात्र नाही. 2 धावेवरती इथे समाधान मानावा लागेल. इथून आल्या 2 धावा, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. 30 षटकांची मॅच. हा बॉल देखील चांगला आहे. अर्जुनला ना इथून वाईट बॉल आला. आपल्याला जरूर पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिलाय. धावसंख्या फलकावरती टोटल टीमची ती आहे मात्र 19च्या घरामध्ये. 19 धावा धाव फलकावरती 1 आणि 9 19 धावा झाल्यात इथून या मॅच मध्ये. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बॅटच्या रडारमध्ये होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना दोन्ही हात खुले केलेत. सकाळ सकाळी बॉल ट्रॅव्हल होत नाहीये काय मैदानाच्या आतमध्ये, कारण वातावरण थोडस वेगळं आहे. जसं उन्हाचा तडाखा चालू होईल, खेळपट्टी देखील गरम होईल, खेळपट्टी देखील तापली जाईल, मात्र अजून या मॅच मध्ये तसं चित्र पाहायला मिळत नाही. आणि इथून अर्जुन सारख्या खेळाडूला बाद केलाय. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 आणि इथून अजून 1 बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मधला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मी मगाशीच सांगितलं सचिन काहीर आणि वाघजाई क्लब अटोली. लक्षात घ्या इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असणार आहे. जर इनिंग ब्रेक मध्ये कोणताही संघ उपस्थित राहिला नाही तर 2 धावेची पॅनल्टी असेल हे लक्षात घ्या, कारण नक्कीच मोरणा क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत हे लक्षात घ्यायचं, कारण आपल्याला मोरणा क्रिकेट असोसिएशन फार मोठं बनवायचं. इथून शिस्त प्रत्येक खेळाडूला दिली जाईल हे लक्षात घ्यायचं. इथून हा बॉल टफा पडल्यानंतर अडवला. पहा चांगली गोलंदाजी राहिली. षटकार खाल्ल्यानंतर देखील गोलंदाजी चांगली आली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपला. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाजाचा वापर करणार हे आपण नक्कीच बघणार आहोत. आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतात काही मान्यवर उपस्थित आहेत. तर माननीय सन्माननीय एकनाथजी जगताप, वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. माळाई देवी चषक 2025 मध्ये या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. हे व्यासपीठ आपलं आहे. या व्यासपीठाने खूप काय दिल्याने जो क्रिकेटमध्ये आला ना त्याचा मान सन्मान करणं फार गरजेचं आहे.
पहिलाच बॉल फेकून दिला बॉन्ड लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जाईल बिग 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 षटकार. इट इज अ क ड क. मिळतील धावा 6. काय फटका होता, लाजवाब. शैलेशच्या बॅट मधून आला मोठा धमाका, क्लासिकल बॅट मधून क्लासिकल षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हा फटका होता ना, आपण बघितलं ना, अगदी बॅटच्या रडार मध्ये भेटला आणि चेंडू फेकून दिला सरळ. आमच्या कॅमेरामॅनला जरूर मानवंदना दिला आणि इथून चेंडू निघून गेला वाराच्या वेगाने. चेंडू सीमा पार. बॉलची मागणी केली, बॉल द्या. जुना बॉल नसेल कारण तर इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहाराला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये वापर केला शिवाचा. शिवा आला, बॉल आला असेल, मॅच बॉल आला असेल तर घ्या मॅच बॉल. मॅच बॉल असेल तर द्या. इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल असून एक गेला क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. मात्र इथून चेंडू किसेल होता, नक्कीच चेंडू सीमारेषा पार षटकार पाहायला मिळेल. एक क्रिकेट मध्ये झेल सोडल्यानंतर धावा येतील. इथून या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल चेंडू आज हेलखाली क्षेत्ररक्षक. आता चुकी होणार नाही, फलंदाज वाच. शैलेशने आपलं काम केलं मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर विकेटचे पतन माघारी परतावा लागेल. शैलेश बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का टीम कुसरूनला लागतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा. साधा हवा असलं माहिती आहे आग पडला त्याकडे चाललं विचारलं मग सोडायला कारण लोक इथून पुन्हा एकदा गोलंदाज सर आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील उंच गेला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अजून एक झेल. पहा जो येतोय तो आउट होतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन बॉल झाले. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पहा पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं धावा इथून आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये एक षटकार आल्यानंतर धावा कमबॅक केला. तिसऱ्या ओव्हर मध्ये 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचं काम गोलंदाज शिवा करतोय. 4 बॉलचा खेळ झाला, 2 गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून मॅच मध्ये वेगळं चित्र जरूर पाहायला मिळेल. 31 धावा 31. इथून या मॅच मध्ये आपण नक्कीच बघायला गेलं तर धावसंख्या फलकावरती 31 31 षटकारामध्ये. हा मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅट वरती कनेक्ट झाला नाही, एक सिंगल जरूर आली आहे. आणि इथून आता विजयला एक मोठा फटका मारणं फार गरजेचं आहे मॅच मध्ये बघायला गेलं तर. नेक्स्ट मॅच टीम सचिन 11 काहीर आणि वाघजाई क्लब अटोली टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये मी मगाशी सांगितलं टॉस हा कंपल्सरी असेल, नाहीतर पॅनलाइज केलं जाणार. दोन्ही टीमचे कॅप्टन हे लक्षात घ्या आणि मान्य तुम्हाला करावं लागणार आहे. आमच्या साधी समालोचक नक्कीच एक
त्याच्या माध्यमातून जरूर आवाज ऐकायला पाहायला मिळतो. दीपक बरे तुमचं देखील सहर्ष स्वागत. काय गोलंदाजी राहिली आहे, एक सिंगल आली आहे धावसंख्या फलकावरती 32 धावा 33 धावा झाल्यात आणि 34 धावांचं लक्ष्य टीम अमरकला इथून पार करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सर टीम दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचं, लक्षात घ्यायचं. टीम आटोलीचे कॅप्टन आणि टीम काहीरचे कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नियम. तर माननीय सन्माननीय प्रकाश दादा विनंती करतो तुमच्या आपण दुसरा मॅचचा इथे टॉस करणार आहोत. एका बाजूला संघ पाहायला मिळेल काहीर आणि दुसऱ्या बाजूला संघ तो मात्र आटोली. या दोघांमध्ये लढत होणार आहे. श्री मानाई देवी चषक 2025 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि आम्ही टॉस तिथे करणार आहोत आपल्याला पाहायला मिळेल. तर टीम काहीर आणि टीम आपल्याला पाहायला मिळेल आटोली. काहीर आणि आटोलीचे कॅप्टन या प्रकाश दादा यांच्या स्थापन टॉस करतो. टीम आटोलीची कॅप्टन या वेळ घेऊ नका. टीम आटोली उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांच्या हस्ते पण नाणेफेकी करतो आपल्याला पाहायला मिळेल काहीर आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतो तो आटोली. या दोघांमध्ये आपण करतो टॉस. आपल्याला पाहायला मिळेल कॉल असेल टीम काहीरचा. स्विंग अँड कॉइट शाबाईस कॉल आणि टॉस जिंकला टीम काहीर संघाने. डिसिजन काय असेल? फिल्डिंगचा डिसिजन घेतले. 3 षटकांची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि 3 षटकामध्ये तुम्ही किती धावा रोखण्याचा प्रयत्न करू असे फिल्डिंग घेतली आहे. बघू आता जे प्रयत्न करताय तसे. तर सलग जास्त वेळ घेणार नाही दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच जशी मॅच होईल तसंच लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. थँक्यू सो मच. प्रकाश विनंती करतो व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि तर मॅच मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच बनवलं 33-34 धावांचं लक्ष्य पार करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये तो मात्र अमरक संघ पाहायला मिळेल. तर अमरकने मॅच जिंकली. तर शंभूराजे युवा संघटना अमरक यांच्याकडून 500 कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. लक्षात घ्या. गावावरचं प्रेम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. विजय कुसरून एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. विजयने सामने खूप जिंकून दिले टीम कुसरूनला, कारण ना गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली राहिली आहे प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आवडत होती त्याला करत नाही. इथून या मॅच मध्ये तर 33 रन झाले. 34 धावांचं लक्ष्य इथून पार करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल अमरक.
आपण हा संघ जरूर बघणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विजयला आपण जरूर पाहतोय. इथून या मॅच मध्ये नक्की चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फार वेगाने होता. क्षेत्ररक्षक आहे मात्र दूरवरून येतोय. पाठलाग जरूर चाललाय. एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल जरूर असेल आणि इथून बघता बघता 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. लक्ष्य 34 धावांचं आता मात्र इथून 32 करायचे. टीम अमरकला 2 धावा लागल्यात स्कोर बोर्ड वरती. आपण पहिल्याच बॉल वरती जरूर बघितलं कुशल एक्सप्रेस विषय जर्सी नंबर 18 आपण जरूर बघतोय. हा बॉल देखील सुरेख फटका. काय फटका बा. जरूर काय सटका दिला. स्वतः आवश्यक आहेत. विषय या गोलंदाजावरती हल्ला चढवला मारला. आपण जरूर पाहायला मिळतं कसला षटकार आला. बघायला गेलं तर पहा काय फटका होता. नजाकत बॅट्समन आपण पाहतोय सागरला. धावा फलकावरती येते मात्र 8. हा देखील असून एक चांगला स्ट्रोक आहे. मिळेल फक्त एक सिंगल. आज विजयला बॉलिंग चालत नाहीये. पहा 3 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती 90. लक्ष्य 34 धावांचं. चांगलं क्रिकेट मैदानात परत पाहायला मिळणार. आपण बघायला गेलं तर मलाही देवी चषक 2025 आपण नक्कीच बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सियार. हा बॉल देखील सुरेख टफा पडल्यानंतर समजला नाहीये सागरला. निघून जातो निर्धा. बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज विजयच्या लक्ष्य 34 धावांचं मॅच मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. टीम काहीर संघ टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट फील्ड आणि बॅटिंग साठी अमन केलं संघ अटली रेडी व्हायचंय. आणि विकेटचं पतन. सांगितलं जरी षटकार चौका ठोकला असेल मी कमी नाहीये. कुसरून एक्सप्रेस का म्हटलंय ना यासाठी म्हटलं. टप्पा पडला. डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून गेला आणि विकेट नक्कीच जातो. फर्निचर डिस्ट्रॅक्ट केला आणि इथून माघारी परतावा लागेल खेळाडू सागरला. विकेटचं पतन. पहिला झटका टीम अमरकला. इथून 5 बॉलचा खेळ झाला. अजून एक विकेट बॉल शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर लगेच धावा झाल्या असत्या. मात्र थोडीशी घाई केली आणि इथून विकेट देखील गेली. नवीन बॅटल अनिल कर्णधार टीम अमरक्ष नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. इथून टॉस साठी ते होते नक्कीच कॅप्टन संजय दादा. इथून तुमच्या टीमशी आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र बहुसंख्य फलकावरती पाहायला मिळते. ते मात्र 9 आणि स्कोर बोर्ड. तर चला मॅच सुरुवात करायची. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला थोडासा रनात मध्ये अडथळा आला. नक्कीच आपण बघायला गेलं ना फार असे संघ या मोरणा विभागामध्ये आणि मोरणा क्रिकेट असोसिएशनने 39 संघ या मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये तयार केलंय. काहीतरी प्लॅटफॉर्म दिलाय. खरंच मी कौतुक करेल मोरणा क्रिकेट असोसिएशन. सर्व आमचे संस्थापक झाले, अध्यक्ष झाले, सचिव झाले, खजिनदार. फार अशी कमिटी. पूर्ण कमिटीचं जरूर नाव घेणं फार गरजेचं आहे. कारण एवढ्या संघांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं कुठेतरी थोडंसं अवघड जातं. क्रिकेट म्हणलं तरी आपण म्हणतो आयोजन म्हणजे कुठेतरी सोपं नाहीये. फार मेहनत करावी लागते आयोजन करण्यासाठी. आणि इथून आपण बघणार आहोत मॅच मध्ये आता मात्र 12 बॉल आणि धावा बनवायच्या 25 जास्त नाहीये. जर या षटकामध्ये जरी 10-12 धावा आल्या ना तर शेवटच्या षटकामध्ये देखील मॅच बनवू शकता. तर माइंड गेम खेळला टीम अमरकने तर धावा या देखील कंप्लीट होतील. पण मात्र इथून टीम अमरक की टीम कुसरून या दोघांमध्ये आपण लढत बघणार आहोत. आणि इथून गोलंदाज आणलाय केपीला. जर्सी नंबर 7 MS धोनी शेअरवन या खेळाडू नक्कीच करून दिले आपल्याला. जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. टफा फडल्यानंतर हा बॉल बाहेर राहिलाय. इथून वाईट बॉल. आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज केपी जर्सी नंबर 7 पहिल्याच बॉल वरती. नक्कीच बघायला गेलं तर हा वाईट बॉल आलाय.
पुन्हा एकदा गोलंदाज सिया. हा बॉल टफा पडल्यानंतर आपण जरूर बघणार आहोत अजून एक बॉल वाईड आहे, अजून एक वाईड बॉल आणि इथून एक सिंगल. पहा धावा येत आहेत. इथून गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आहे, गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल. धावा बनतील. जर सागर असतं तर काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. तर आता समीकरण साधं सोपं झालंय. 12 बॉल मध्ये बनवायचे 21. 12 बॉल 21 म्हणजे समीकरण पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. टीम अमरक शबाद 12-22 या दोन आहेत का? आणि दोन्ही तर आज देखील बॉल टफा पडल्यानंतर पुन्हा एकदा फणसाचा इशारा हलकादारचा. अजून एक वाईट. पहा 12 रन्स येत नाहीये, मात्र टीम अमरकच्या बाजूने धावा जात आहेत. वाईट जरूर येत आहेत आणि तुम्ही माश जरूर बघावी लागेल, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि क्रिकेट आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं. जरूर माश मध्ये पुन्हा एकदा हा बॉल करणवरती विश्वास जरूर ठेवला, मात्र विश्वासघात जरूर केला. चेंडू सीमा पार जाईल हवाई सभर. बिग 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 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फटकेबाजी आणि क्रिकेटमध्ये बघायला गेलं ना हा फटका जरूर चांगला. जर अमरकने जिंकली मगाशी सांगितलं 100 कप त्यांच्याकडून 500 युवा संघटना यांच्याकडून 500 कॅश प्राइज जरूर केलं जाईल. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नाही दुनिया माश मध्ये ते चित्र पाहायला मिळतं का धावसंख्या फलकावरती 6 पुढे सरकले वेगाने. ते मात्र रस झाले आतापर्यंत 19 पावलावरती पाव जरूर ठेवलंय. सागरचा हा मोठा बंधू नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीम अमरक म्हटली ना एक संघ घातक आहे. हा संघ इथून कशी कामगिरी करणार, मात्र आज एक वाईट बॉल. पहा कुसरूड संघ आज कुठेतरी पाहायला मिळेल. डावा नव्हत्या आतापर्यंत बॉल जर बघायला गेले ना वाईट पहा टाकल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर. साधं सोपं समीकरण 11 बॉल 14 रन्स. एक बॉल जाईल सीमा रेषा पार. बेदिल धावा 4 चौकार 1 बाउंस सीमा रेषा पार. 4 धावा आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चौकार आला पण आमच्या पर्यंत कळवता आणि त्या माश मध्ये वेगळाच झाला. विश्वास वार होता नक्कीच नक्की आज न्यायचा विचार चालला वाटतं. नक्की बेस्ट बॉलर राहतो प्रत्येक टीममध्ये सिरीज साठी. सिरीज त्याला लवकर येता येणार नाही कारण बॅटिंगला तो येत नाहीये. गोलंदाजी त्याच्या हातामध्ये असतो आणि गोलंदाजी चांगली जाते की जे प्रत्येक स्पर्धेमध्ये आला. निलेश वेलकम. गोलंदाज पहिला षटक त्याच्या हातामध्ये जरूर सोकवतो अमरक आणि हा बॉल सेल खाली क्षेत्ररक्षक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. माघारी परतावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथून या खेळाडूने आपलं काम केलं आणि मैदान सोडलंय. धावा बनवल्या. इथून या मॅच मध्ये आता साधं सोपं समीकरण राहिलंय. आता मात्र बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 चालू आहे. बॉल अजूनही बाकी आहेत. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचतो. 24 धावा झाल्यात. 9 बॉल धावा बनवायच्या. तिथून 10 रन. पहा अमरक आज आयोजक आहे. इथून जर 10 रन बनवल्या तर एक या स्पर्धेतला चांगल्या संघाला तुम्ही कुठून तरी पराभूत करायचं काम जरूर करणार आहे. 9 बॉल 10 रन. मात्र इथून केपी आज नाराज केलंय टीम कुसरूडला कारण गोलंदाजी खराब राहिली आहे पूर्णपणे या मॅच मध्ये. आता 9 बॉल बनवायच्या. धावा 10. बॅट खाली आहे. बॉल क्षेत्ररक्षक आहे सेल टिपला. अर्जुनला आपण जरूर पाहतोय आणि अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि तिकडं ना ओंकार खाली मारते मागे सुटणार आहे का विकेट. हा ट्रेन घेऊन टाकून
इथून या मॅच मध्ये पाहायला मिळतोय एक बॉल व्यवस्थित हाताळायचा मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट आहे नक्कीच बघितलं. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. दादा या वेलकम. आमचे समालोचक आपल्याला पाहायला मिळतो विठ्ठल दादा, कारण समालोचनाची फार आवड आहे आणि ते देखील उपस्थित राहिले. तिथून आपल्याला पाहायला मिळाल्या मॅच मध्ये त्यांचा संघ देखील आज इलेक्शन मध्ये आहे की काय. हो बघा, पहिली मॅच त्यांचीच आहे. टीम नाटोशी आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून या मॅच मध्ये 6 बॉल बनवायच्या 10. मी मगाशी सांगितलं हा कुसरूड असा संघ आहे ना, हा संघ सहजासहजी हार मारत नाहीये आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र 6 बॉल बनवायचे 10. इथून मॅच साधं सोपं समीकरण झालेलं. वेलकम बकासूर आलाय इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून बकासूरचं इथून रन झालं आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून धावा फलकावरती बनवायचे 6 बॉल 10 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. जी कोणाची गाडी असेल ती बाजूला जायची आपल्याला जरी बाला बेला इथून या मॅच मध्ये. या मॅच मध्ये आता मात्र 6 बॉल 10 धावा. शैलेश वरती विश्वास जरूर ठेवलाय आणि इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. पहिला बॉल उंच गेला मात्र मिळेल फक्त एक सिंगल. काटा बदलेल कोण जिंकेल कोण हारेल हे काही क्षणामध्ये समजेल. 5 बॉल बनवायचे 9 आणि इथून या मॅच मध्ये आता आपण जरूर बघणार आहोत. आम्रक्षक खेळाडू खुश होते मात्र थोडेसे नाराज झालेत कारण मॅच हातामध्ये होते. 11 मध्ये बकासूर फक्त 14 बनवायचे होते आणि समीकरण कुठे आणून ठेवलं बघा. आता मात्र बनवायचे 5 बॉल धावा इथून 9. फक्त बॅटची कडा औपचारिकता शिल्लक राहिले. 4 बॉल 9 धावांची गरज या मॅच मध्ये. इथून 4 चेंडू बनवायचे रन्स इथून 9 आपल्याला राहायला मिळेल. 4 बॉल 9 धावा. एखादा मोठा फटका थोडासा चटका टीम कुसरूडला देऊ शकतं आणि अमरकने थोडासा घाम फोडला होता टीम कुसरूडला, कारण मॅच जरूर सागरचा मोठा बंधू असतो तर मॅच जरूर झाली असते. आणि इथून या मॅच मध्ये देखील चेंडू समजला नाहीये. डोळ्याची पापणी लवते चेंडू निघून जातोय. काय गोलंदाजी आहे, काय टप्पा आहे. काटा बदलला कोण मधला पायामध्ये बेड्या ठेवलाय, आकडून ठेवलं झकडून ठेवलंय. रणनीतीवरती अक्षरशः ब्रेक लावलाय. ही गोलंदाजी आहे. 3 बॉल शिल्लक. 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या 9. पहा इथून 9 धावांची गरज टीम अमरकला. एखादा बॉल हा बॉल उंच गेलाय. धावा कितपत मिळणार. झेल ड्रॉप चेंडू जाईल की काय. आणि हो चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 बॉल 8 धावांची गरज. 2 मिळेल फक्त एक सिंगल. इथून या मॅच मध्ये 2 बॉल कंपल्सरी स्पर्धेचा नियम 8. एखादा मोठा फटका आला तर लास्टला 1 बॉल 2 राहू शकतात आणि इथून या मॅच मध्ये ते चित्र होईल का. अमरक थोडासा घाम फोडला होता मात्र कुसरूड संघाला परास्त करणं थोडंसं अवघड जातं आणि ते खेळाडू 11च्या 11 ना एकदम 100% मैदानाच्या आतमध्ये उतरतात आणि तो संघ असा आहे ना सहजासहजी कोणाला सोडत नाही. आणि इथून या मॅच मध्ये 2 बॉल 8 प्रयत्न तुमचा देखील चांगला व्हायला या मॅच मध्ये. हा बॉल उंच पुन्हा एकदा झेल खाली. क्षेत्ररक्षक झेल टिपला. फलंदाज बाद. 1 बॉल जरी 6 मारला
तरी सामना अमृतच्या बाजूने राहणार नाहीये इथून या मॅच मध्ये. एक बॉल बनवायचे रन्स 8. या मॅच मध्ये पैसा वसूल मॅच जरूर झाली होती कारण एक बलाढ्य संघ कुसरुंड आहे आणि थोडासा टेन्शनची मात्रा कुसरुंडला देखील झाली. आता काय करायचं कारण मॅच हातामध्ये आले. तर वेलकम, थँक्यू सो मच स्पर्धेला जरूर भेट दिली ते आमचे लक्ष्मीजी पवार इथून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच. एक बॉल 8 रन्स या मॅच मध्ये कंपल्सरी स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. करायचे आहेत 8 धावा. आणि हा बॉल मात्र जातोय निघून. शैलेशवरती विश्वास. ज्या खेळाडूने 6 बॉल 10 डिफेंड केल्या 10 इथून आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. हार्ड लक बॅड लक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. संघ आपल्याला पाहायला मिळेल. अमृत, तुम्ही देखील चांगला खेळ दाखवला. तुम्ही देखील थोडासा घाम फोडला होता आणि इथून उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतो प्रफुल्ल फडेकर साहेब. वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे.